हर हर भोले नमः शिवाय। बोले उमापति महादेव की जय। एतद् शिवपुराणे सप्तम सहितामहरण परिपूर्ण पठेद्यस्तु सजीवन मुक्त पुरुषः। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक या जगताचा आधी मध्य अंत निर्गुण निराकार असणार असं शिवतत्व, त्या शिवतत्वाला सर्वांनी अनन्य भावाने नमस्कार करायचा आहे। त्याचप्रमाणे ज्या मातेच्या दरबारामध्ये, ज्या शक्तीच्या दरबारामध्ये या शिव महापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे, अशा विश्वाई मातेच्या चरणी कोटी कोटी नमन। श्री संत गजानन महाराजांच्या चरणी नमन। या कार्यक्रमाचे आयोजक प्रायोजक सर्व कार्यकर्ते मंडळी सर्वांना वंदन। त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये या कथेचा संकल्प केला होता आणि ती कथा कालपासून प्रारंभ झाली, अशा आमच्या भगिनी हरिभक्त अलकाताई परडके आणि संपूर्ण त्यांचा परिवार, त्यांनाही नमस्कार। त्याचप्रमाणे उपस्थित या ठिकाणी शिव महापुराण कथा प्रेमी माझ्या भक्तिमती माता भगिनी, शिवभक्त हरिभक्त मंचासीन कलाकार मंडळी, सर्वांना वंदन करून यथामती यथावकाश भगवान शिवजीची वाङ्मय प्रतिमूर्ती अर्थात श्री शिव महापुराण कथेचा आज द्वितीय दिवसाचा शुभारंभ आपण करतो आहोत। शिवकथा ऐकणारा शिवलोकाला प्राप्त होतो यात तीळमात्र संशय नाही आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की शिवपुराण श्रवणाचं फल काय आहे, त्या फलाचं वर्णन स्वतः व्यास महाराज म्हणतात की मी सुद्धा शिवकथा श्रवण करणाऱ्याला नेमकं कोणतं फळ मिळते त्या फलाचं वर्णन मी सुद्धा करू शकत नाही। फलम वक्तो न शक्नोमी, व्यासजी म्हणतात। आणि म्हणून जिथे व्यासजी म्हणतात की शिवकथा ऐकल्याने नेमकं काय फळ मिळतं त्याचं वर्णन करता येत नाही, ते फळ किती श्रेष्ठ असते। फक्त श्रद्धेने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने, सर्वेंद्रियाची कानं करून ही कथा श्रवण केली पाहिजे। तर चला द्वितीय दिवसाच्या कथेला आपण शुभारंभ करतो आहोत। ज्या तीर्थामध्ये परम आदरणीय सूत महाराजांनी ही शिवकथा सांगितली, ज्या ठिकाणी अनेक अमलात्मा संत महात्मे ऋषी मुनी ही कथा श्रवण करत आहेत, अशा तीर्थराज प्रयागराजला आपण सर्वांनी नमस्कार करायचा आहे की ज्या प्रयाग क्षेत्रामध्ये साक्षात गंगा, यमुना, सरस्वती निरंतर विराजमान आहेत, असं ते तीर्थ म्हणजे प्रयागराज तीर्थ सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ असणारं असं तीर्थ। तर चला आपण ज्या तीर्थामध्ये परम आदरणीय सूत महाराजांनी ही कथा सांगितली त्या तीर्थराज प्रयागराजचं आपण दर्शन करूया, स्मरण करूया। माझ्या मागे सर्वांनी म्हणायचा श्लोक, धर्म क्षेत्रे महाक्षेत्रे, धर्म क्षेत्रे महाक्षेत्रे, गंगा कालिंदी संगमे, गंगा कालिंदी संगमे, प्रयागे परमे पुण्ये, प्रयागे परमे पुण्ये,
ब्रह्मलोकस्य वर्त्मनि ब्रह्मलोकास्य वर्णने ब्रह्मलोकांच्या मार्ग स्वरूप या पवित्र तीर्थामध्ये परम आदरणीय सूत महाराज भगवान महादेवाची कथा सांगत आहेत आणि तीच कथा ब्रह्मलोकामध्ये साक्षात ब्रह्मदेव आपल्या पुत्राला, स्वतःच्या पुत्राला नारदाला ही महादेवाची कथा सांगत आहेत आणि तीच कथा परंपरेने आपण या ठिकाणी सांगत आहोत, श्रवण करतो आहोत. ब्रह्मदेवजी म्हणतात, नारदा, अरे फार काय सांगू, जो कोणी मनुष्य महादेवाची कथा श्रवण करतो त्या मनुष्याच्या दर्शनाने सुद्धा सर्व तीर्थाचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. कशाने? शिवपुराणाची कथा ऐकणाराचं आपल्याला दर्शन जरी झालं, त्या शिवकथा ऐकणाराच्या दर्शनाने सुद्धा आपल्याला सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होते, सर्व तीर्थाचं फल प्राप्त होते. कारण जो मनुष्य महादेवाची कथा ऐकतो तो मनुष्य दर्शनीय होत असतो. जसं ज्ञानोबाराय म्हणतात, दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. जो कथा श्रवण करतो तो दर्शनीय होतो, तो तीर्थस्वरूप होतो. आणि म्हणून ब्रह्मदेव म्हणतात की महादेवाच्या कथेपूर्वी मी भगवान महादेवाची स्तुती करतो. ब्रह्मदेव म्हणतात, नारदा, अरे महादेवाचं काही एक रूप नाही आहे, महादेवाचे अनंत रूपे आहेत, अनेक रूप आहेत. आणि म्हणून महादेवाला या सृष्टीमध्ये, या त्रिभुवनामध्ये अनेक नावं पडलेली आहेत, असंख्य स्वरूप आहेत. आणि त्या असंख्य स्वरूपांना ब्रह्मदेव नमस्कार करतात, वंदन करतात. स्तुतीमध्ये म्हणतात, नमोस्तु अनंत रूपाय नीलकंठ नमोस्तुते अविज्ञात स्वरूपाय कैवल्याय मृताय च. अनंत रूपाय माझ्या महादेवाची. जसं ज्ञानोबाराय भगवंताचं वर्णन करत असताना म्हणतात अवताराचं, की अवताराच्या राशी तोहा उभा विटेवरी. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात, मी देवा